आणि त्यासाठीच या विद्यार्थ्यांची सध्या जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। उदय सामंत हे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्योग मंत्री आणि ज्यांच्याकडे सध्या आणि देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत या दोन नेत्यांच्या हस्ते मध्ये अध्यासन दिल्लीतील हे दृश्य आपण पाहतोय। मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटनासाठी सध्या फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडतंय। त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मराठीसह छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रही आहे। सध्या मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटनाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यासन केंद्राचं हे उद्घाटन झालेलं आहे। शिंदे सीएम असताना केंद्रासाठी 10 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते। तर जेएनयू मध्ये आता कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलेले आहे। तर मराठीसह छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र ही आहे आणि सध्या मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। उदय सामंत उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील त्यांच्या सोबत आहेत। उत्तर आपल्याला पाहायला मिळते। दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठामध्ये सातत्याने सांगितलं जायचं की डाव्या विचारांचा पगडा जो आहे तो या विद्यापीठावरती आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की मराठी अध्यासन केंद्र जे आहे ते दिल्लीमध्ये सुरू होत आहे। त्यामुळे मराठी आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी ही गौरवाची बाब आपल्याला म्हणावी लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र जे आहे ते सुद्धा या ठिकाणी उभं राहतंय आणि त्याचं भूमिपूजन जे आहे ते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री उदय सामंत, खासदार अनिल बोंडे हे सगळे आपल्याला मराठी महाराष्ट्रातील नेते जे आहेत ते कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात। आणि दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठामध्ये या कोनशिलेचं अनावरण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या कोनशिलेचं उद्घाटन झालेलं आहे। शिंदे सीएम असतानाच 10 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते आणि सध्या जेएनयू मधली ही दृश्य आपण पाहतोय। कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। मराठीसह छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं देखील उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झाले। उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। माध्यमांसोबत आता फडणवीस मराठी अध्यासन केंद्र त्याचं उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आहे। आणि पुढच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस